हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे आपले नातेवाईक. बघा, मंथनच्या एक्झाममध्ये किंवा स्कॉलरशिपमध्ये किंवा अजून प्रज्ञाशोध अशा वेगवेगळ्या जे एक्झाममध्ये आपल्याला नातेवाईक यावर एक प्रश्न विचारला जातो. जर आपल्याला व्यवस्थितरित्या हे जर माहीत असेल तर आपण ते क्वेश्चन पटकन सोडवू शकतो. बघा, आईची आई तिला आपण आजी म्हणतो आणि बाबांची आई तिला देखील आपण आजी म्हणतो. आईचा भाऊ मामा आणि मामाची बायको मामी. आईची बहीण मावशी, भावाची बायको भाऊजे, बायकोचा भाऊ मेहुणा, भावाचा मुलगा पुतण्या, भावाची मुलगी पुतणी, नवऱ्याचा भाऊ दीर, मुलाची बायको सून, मुलाचा मुलगा नातू, मुलाची मुलगी नात. त्यानंतर अजून काय आहेत बघा, आईचे बाबा आजोबा, बाबांचे बाबा आजोबा, बाबांचा भाऊ काका, काकाची बायको काकी किंवा काकू, बाबांची बहीण आत्या, बहिणीचा नवरा मेहुणा, बायकोची बहीण मेहुणी, बहिणीचा मुलगा भाचा, बहिणीची मुलगी भाची, नवऱ्याची बहीण नणंद, मुलीचा नवरा जावई, मुलीचा मुलगा नातू, मुलीची मुलगी नात. अशी हे इथे नातेवाईक आहे आणि यावरती वेगवेगळे इथे प्रश्न विचारले जातात. आणि ते प्रश्न आपल्याला जर हे व्यवस्थित नातं माहीत असेल तर आपण ते प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. मंथन झालं, स्कॉलरशिप झालं किंवा प्रज्ञाशोध झालं, असे वेगवेगळे जे एक्झाम असतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.